बातमीचे प्रायोजक आहेत हरिओम सुपर मार्केट। किराणा मालाची यादी व्हॉट्सॲपवर स्वीकारली जाईल। व्हॉट्सॲप नंबर 7447407077। कळवण शहरात फ्री होम डिलिव्हरी, मनासारखं सारं काही एकाच ठिकाणी। हरिओम सुपर मार्केट, मेन रोड, कळवण। चणकापूर आश्रमशाळा मृत्यू प्रकरण, मुख्याध्यापक व अधीक्षकावर अखेर गुन्हा दाखल। काय कारवाई होणार? पालकांचे व आदिवासी संघटनांचे लक्ष। कळवण आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चणकापूर आश्रमशाळेत शिकणाऱ्या रोहित विलास बागुल या विद्यार्थ्याचा काल मृत्यू झाला होता। त्या प्रकरणी अभोणा पोलीस स्टेशन येथे मुख्याध्यापक व अधीक्षकावर गुन्हा दाखल झाला असून पुढे या दोघांवर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्यासहित पालकांचे व आदिवासी संघटनांचे लक्ष लागून आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। मयत रोहित बागुलचे वडील विलास मोतीराम बागुल राहणार सरलेदिगर, तालुका कळवण यांच्या फिर्यादीवरून शासकीय आश्रमशाळा चणकापूर, तालुका कळवण येथे मुख्याध्यापक बालाजी नामदेवराव भुजबळ व अधीक्षक संजय नामदेव नांदणे हे चणकापूर आश्रमशाळेवर कार्यरत असून मुलगा रोहित विलास बागुल वय 12 हा इयत्ता 3रीच्या वर्गात शिक्षण घेत होता, वसतिगृहात राहत होता। आरोपी मुख्याध्यापक बालाजी नामदेवराव भुजबळ व अधीक्षक संजय नामदेव नांदणे यांचे शासकीय कर्तव्य असताना त्यांनी फिर्यादी विलास बागुल यांचा मुलगा मागील 3 ते 4 दिवसापासून आजारी असल्याची माहिती असताना देखील दिनांक 7 सप्टेंबर रोजी विलास बागुल यांच्याच गावातील गुलाब महाले हा त्यांच्या मुलाला बघण्यासाठी चणकापूर आश्रमशाळेत गेलेला असताना अधीक्षक व मुख्याध्यापक यांनी फिर्यादी बागुल यांना काही एक न कळविता त्यांचा मुलगा रोहित यास परस्पर गुलाब महाले याचे ताब्यात देऊन घरी पाठवून दिले। मुलगा रोहित यास वेळेत कोणतेही वैद्यकीय उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झालाय। तर फिर्यादी बागुल यांच्या मुलाचा मृत्यू हा आरोपीच्या हलगर्जीपणामुळेच झालाय म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 192/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे करीत आहेत। मराठी केसरी न्यूज ब्युरो, कळवण।